या एरियाची मी लोकेशन सांगतो तुम्हाला. करवंद नाका, शिरपूर, धुळे, महाराष्ट्र. आणि महाराज आता इकडेच बसलेले आवाज क्लिअर होत नाही. बघा आपले सबस्क्रायबर गाईस असं करायचं. शिरपूरच्या हिस्ट्रीमध्ये आजपर्यंत एवढी गर्दी कधी झाली नसेल एका ठिकाणी. सो हे गाईज आज हे गाईजने हर हर महादेव गाईज आम्ही आलो शिरपूरच्या श्री शिव महापुराण कथेमध्ये. आणि हा एंट्रन्स आहे असा काही. मी आणि मम्मी आलो, आम्ही बाईकने आलो होतो. बाईक अप्रॉक्स 3-4 किलोमीटर लांब पार्क केलेली आहे आणि इकडून वॉकिंग डिस्टन्सने आलेलो आहे. 1 किलोमीटर घ्यायचं, 1 किलोमीटर. सॉरी कसं वाटतंय? खूप छान. रिव्हरचं सांग की ते पण आहे असं सर्वांनी या शिव महापुराण कथेसाठी. सो गाईज हे 1 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत कथा आहे. तुम्ही नक्की या, देवाचं नाव घ्या, नक्की या गाईज. आणि जागे जागेवर असे स्टॅच्यू दिलेले आहेत. क्राऊड नोटीस करा. एवढी गर्दी ना. हे कोणाचा कॉन्सर्ट राहिला ना, हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड, कोणाची तर एवढी गर्दी राहत नाही गाईज. आणि तिकडे तिकीट बाय करून जातं, इकडे विदाऊट तिकीट आहे. आणि तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आलेली आहे. दिस इज द पॉवर ऑफ महादेव गाईज. गाईज फुल झालं, इथूनच फुल झालेलं आहे. आता बाहेरच बसावं लागेल भाई. स्क्रीन कुठे पण पॅक झाले सर्व. आणि विंटर्स आहे ना, त्याच्यामुळे ऊन पण नाही एवढं आणि थंडी पण नाही. ही अशी खूप गर्दी आहे. तुम्हाला दाखवतो 0.5 मध्ये 1, 2, त्याच्या मागे 3, हा 4, त्या साईडला 5 आणि इकडे बारीक बारीक मांडव टाकलेले आहेत. गर्दीच मावत नाही बेड आहे. मोर दॅन 5 to 7 लाख पब्लिक आहे. मोर दॅन, कमी तर नाहीच गाईज, मोर दॅन डायरेक्ट. तर आम्ही इकडून आलो होतो नाही का, ह्या एंट्रीमधून आलो होतो. तर इकडं सुद्धा लोक बसलेले आहेत आणि आम्ही बसलो होता कुठं गेला, हां इकडंच बसलो होतो कुठंतरी. हा जो भोंगा आहे ना, इकडं बसलो होतो आम्ही. आई बसली तिकडं, पाणी वगैरे घेतो, पुन्हा कुठंतरी बसतो आणि ऐकतो. विंटर आहे तरी ऊन लागते भैया, असं विषय काही. विंटरमध्ये बी ऊन लागते पण इतकं नाही आहे. पण मी ना थोडेसे सिनेमॅटिक शॉट घेतलेले आहेत. कायसाठी? रीलसाठी, इंस्टाग्रामच्या रीलसाठी. माझ्याकडे 11 आहे आणि जे 13 प्रोच्या पुढे जे सिरीज येतं ना, त्यांच्यामध्येच ती 3x सिनेमॅटिक मोड आहे. माझ्याकडे तरी पण मी जसं तसं घेतलं आहे शॉट. आणि आय नो की थोडंसं खूप चांगलं आलेलं आहेत शॉट. आणि मी लवकर एडिट करून इंस्टाला पोस्ट करेल. तुम्ही जर मला अजून इंस्टाला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून द्या. भोलू व्लॉग 8770 इकडं प्रोफाईलचा फोटो असेल. आणि शेतकरी पुत्र ऑफिशियल 8770ला बी करा. तिकडे मी शेतीचे रील्स टाकतो. आता मी करतो थोडे रील्स शूट करतो 3x मध्ये. सो गाईज आम्ही घरून प्रसाद आणला होता, आता डिस्ट्रीब्यूट केला आहे. स्टार्टिंगला आणला होता तर म्हणजे दुपार होती तर कोणी खात नव्हतं. आता असं डबा खोलला, एवढी गर्दी आली नाही का, लई खुशी मला, लई खुशी झालं का. तुम्हाला थांबा फ्रंट कॅमेरा चालू करतो. लई जोरात लागलं. हॅलो विजय, अगर कोई भी इधर उधर गुम होता है तो चौकसी कक्ष बनाया गया है. चौकसी कक्ष पर आप पहुंच जाए.
पुलिस धीरे धीरे करके आगे की ओर बढ़ता है, किसी भी प्रकार की धक्का मुक्की ना करे, आराम आराम से आगे की ओर बढ़ते रहे। संजीव कुमार गाईज बेसिकली तिकडे त्या साईडला एक्झिट आणि एंट्री सेम गेटला आहे आणि महाराज आता इकडेच बसलेले आवाज क्लिअर होत नाही। ते बघा आपले सबस्क्रायबर गाईज असं करायचं। इथून किती भी झूम करा दिसतच नाही। गाईज आम्ही बघा इकडे केवढा कचरा जमा केलाय बघा, एवढा कचरा जमा केलाय आम्ही, मी आणि मम्मीने मिळून, आणि त्याला डस्टबिन मध्ये टाकायचं आता, पण डस्टबिन तर नाही इकडे टाकतो आम्ही। हे बघा इथं बघा गाईज असं सेवा गाईज, लाज कशाला वाटू द्यायची। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्की सबस्क्राईब करा गाईज, लवकर सबस्क्राईब करा। चला मम्मी असं चला गाईज, श्री शिवाय नमस्ते का मी तुला इथपर्यंत आणलं, कसं वाटलं गाईज? आम्ही इकडे आलो ना, इकडे पॉडकास्ट रेकॉर्ड, आय मीन पॉडकास्ट नाही, इंटरव्ह्यू सारखं रेकॉर्ड करत होते नाही का, ते ब्लूटूथचा माईक वगैरे लावून। आम्ही बी केलं असतं पण आमच्या मोबाईलला ब्लूटूथचा माईकच लागत नाही, इतकी गरिबी काय सांगू तुम्हाला। अग्निशामन दल। आणि गाईज या एरियाची मी लोकेशन सांगतो तुम्हाला, करवन नाका, शिरपूर, धुळे, महाराष्ट्र। गाईज प्रभू श्री रामांचे दर्शन करा तुम्ही। जय श्रीराम। मी इतके मस्त मस्त रील शूट केले ना, एक नंबर एकदम खतरनाक। याच्यापेक्षा मोठा इव्हेंट आजपर्यंत शिरपूरमध्ये नसेल झाला का मम्मी? एवढा इव्हेंट शिरपूरमध्ये झालाच नसेल कथा, इम्पॉसिबल गाईज। महादेवाचा इव्हेंट आहे गाईज, शिव महापुराण कथा। जय सियाराम। गाईज इकडं दान कार्यालय, तिकडं संपर्क कार्यालय, कोणी हरवलं वगैरे तर इकडं पोलिसांचं, रसवंती शेगावची कचोरी, इच अँड एव्हरीथिंग आहे गाईज इकडं, एकदम मस्त सुविधा आहे, मस्त आहे सर्व। या नक्की या, दर्शन करा, कथेचा आनंद घ्या, जेवणाची भंडाराची सर्व्हिस होय तिकडं। म्हणजे ज्यांनी कथा ऑर्गनाईज केली त्यांनी जेवणाची वगैरे उत्तम सोय केलेली, एकदम पाणी वगैरे, बॉटल्स वाटतं बाकीचे लोक। बस आता एक्झिट आला आहे आणि इकडून अप्रॉक्स 1 किलोमीटर चालत जायचं, तेव्हा आपल्याला आपली बाईक भेटेल।